हॅलो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सर्वजण अगदी छान, मस्त, मजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंदी असाल. मीही आहे. खरं तर पहाटे लवकर उठून आज अंघोळ करायला हवी होती कारण उपवास आहे. पण नाही, किती थंडी वाढली आहे. अचानक थंडीची लाट आली आहे पुण्यामध्ये तर. म्हणूनच अगदी निवांत अशी अंघोळ करून मग हा माझा क्वालिटी टाईम मी एन्जॉय केला चहासोबत. स्मेराननेन हरिणा सस्पृहमाकारवेदिना कलितं जयति पुरुषा. उपवासा दिवशी अगदी एक वेगळी एनर्जी असते ना आपल्यामध्ये. आपण खरं तर कमी खात असतो, पण तरीसुद्धा हे जी काही देवपूजा आहे, देवाची गाणी घरामध्ये जी काही प्ले होत असतात आणि मनात एक प्रसन्न भाव असतो आपल्या ॲटोमॅटिकच कदाचित ती देवीची शक्ती असेल की आपल्याला खूप सारं आजच्या दिवशी कामही असतं, पण तरीसुद्धा भूक कमी लागते आणि आपण एनर्जेटिक राहतो. तर देवी आपल्याला साथ देत असते, असं माझं तर मत आहे. आज ना मी ठरवलं होतं की जसं त्या पुस्तकामध्ये दिले ना देवीच्या, जी आपण देवीची कथा वाचतो त्यामध्ये, की पंचपक्वान्नाचं जेवण करायचं. तर मी आज ठरवलं आहे की आज आपण ना काही झालं तरी ट्राय करायचं की खूप सारे आयटम बनतील. कारण ना नेहमी असे 3-4 आयटमच असतात, कारण रात्रीच्या जेवणामध्ये डिनरमध्ये लाईटली खातो आम्ही, त्यामुळं बाकी काही नाही. आणि मी ना तुम्हाला इथं दाखवते की हे जे डाग पडलेत ना, सकाळी मी जो काही निवांत बसून चहा एन्जॉय केला त्याचे परिणाम आहेत बरं का ते. चहाचा कप चुकून तिथेच राहिला आणि तो कधी स्वतःहून उलटापुलटा झाला काय माहिती. तर हे जे सोफा कवर आहे ना ते बऱ्याच जणींना आवडतं. तर मी Amazonवरून घेतलं होतं. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नक्की ॲड करते आणि खरंच चांगल्या क्वालिटीचं आहे ते. आता जे काही डाग पडलेत ना ते सुद्धा मशीनला व्यवस्थित निघून पांढरं शुभ्र होतं ते. तुम्ही पाहिलंत आज मी देवपूजा लवकर करते आहे, म्हणजेच अगदी सकाळी सकाळी तर नाही, पण दुपारच्या वेळेत मी मांडली पूजा. आणि आज खाली न मांडता मंदिरातच वरच्या बाजूला, म्हणजे एक मंदिराचा जो भाग आहे, पार्ट आहे, खास मी तो पूजेसाठी बनवून घेतलेला होता. त्या प्लॅटफॉर्मवरती मी पूजा मांडली आणि अशी सुद्धा पूजा छान वाटत होती. दिवसभर घर अगदी प्रसन्न असं वाटत होतं. थँक्यू मैत्रिणींनो, की खरंच तुम्ही खूप चांगले चांगले सजेशन्स देत असता. की तुमच्यापैकीच एका मैत्रिणीनं कमेंट केली होती की ताई तू सकाळी पूजा करत जा. मस्त वाटलं, खरंच छान वाटलं मला. यानंतर आता मी जी काही ट्रायप्लायची भांडी घेतली आहेत डीमार्टमधून, त्या भांड्यांचं उद्घाटन. खास मी आजच्या दिवसासाठी ही कढई ठेवली होती की म्हटलं नाही, यामध्ये उपवासा दिवशीच आपण ना साबुदाण्याची खिचडी वगैरे करूया. स्वतः घरामध्ये कष्ट करून बनवलेल्या तुपाची चव काय वेगळीच ना. तर हे जे तूप आहे खरंच इतकं खमंग आहे ना. मागच्या 2 गुरुवारी वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी असाच मी फराळ करत होते, पण आज साबुदाणा खिचडी हवी होती. मलाही आणि प्रीतीची सुद्धा स्पेशल डिमांड होती. आज त्याला सुट्टी आहे, त्यांची एक्झाम सुरू आहे आणि आज स्टडी लिव्ह आहे. छान दिसते ना ही कढई. आणि स्वयंपाक करायला सुद्धा मजा येते जेव्हा भांडी अगदी भारी भारी असतात, दिसायलाही आणि प्रॅक्टिकली वापरायला सुद्धा. पण ट्रायप्लायची ही भांडी एकदमच नॉनस्टिक असतात असं नाही बरं का. थोडंसं त्यामध्ये चिटकतं. आता तुम्ही पाहिलं असेल माझ्या खिचडीच्या प्लेटमध्ये मी तो भाग खरडून खालचा काढला आणि खायलासुद्धा घेतला आहे डिशमध्ये, कारण तो मला खूप आवडतो. यानंतर कल्पनाने नेहमीप्रमाणे मला हळदी कुंकवासाठी बोलावलं होतं. ही छान अशी कल्पनाची पूजा. माझ्या घराचा हा भाग म्हणजे ही विंडो, अशा ज्या काही 3 विंडो आहेत ना त्या खरंच मला खूप आवडतात. अशा पद्धतीनं मी सकाळी किंवा संध्याकाळी इथं ना माझा चहा एन्जॉय करत असते. खाली काय काय चालू आहे लोकांचं ते बघत, कोण आलं कोण गेलं, मस्त वाटतं बघायलाही. आणि जी काही ग्रीनरी आहे, गार्डन आहे, तेही पाहायला छान वाटतं. तर मस्त चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली आहे मी. चहा जेव्हा पीत होते तेव्हा तुम्हाला दिसलं असेल की मी काहीतरी विचार करते. तर हाच विचार करत होते की काय काय बनवू स्वयंपाकामध्ये. मी आज बनवते तांदळाची खीर. तर चला मी माझी तांदळाची खिरीची रेसिपी दाखवते. माझी म्हणजे काय, आपण सगळ्याजणीच बनवत असतो, पण कधी कधी मूड होतो ना आपल्याला की कोणत्या तरी वेगळ्या पद्धतीनं बनवूया. मग मी अशीच ना एक रेसिपी पाहिली होती, तर तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तांदळाची खीर बनवण्यासाठी मी इंद्रायणी तांदूळ वापरणार आहे. 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलं होतं मी, त्यामधूनच 1 चम्मच बाजूला काढला आणि 4-5 बदामांसोबत गरम पाण्यामध्ये मी भिजत ठेवला आहे.
आणि हो, ढाबा स्टाईल मटर पनीर बनवते आहे. पनीर कट केलं आणि तुम्ही पाहिलं की पाणी गरम करून घेतलं आहे, हळद टाकली आहे, मीठ टाकते आहे आणि जे काही पनीर मी तेलात मस्त फ्राय केलं होतं ना, तर ते आता मी यामध्ये ॲड करून ठेवणार आहे. यानं काय होतं माहिती आहे, पनीर छान असं सॉफ्ट राहतं. दाखवतेच मी तुम्हाला पुढं. थोडीशी शिमला मिरची मी सुद्धा यामध्ये ॲड करणार आहे आणि ती थोडीशी भाजून घेतली म्हणजे नंतर ना अगदी शेवटी तिला आपण मटरमध्ये ॲड करणार आहोत म्हणून. 2 बटरचे स्लाईस टाकले. अमूल बटर जे आपण ब्रेडसोबत खातो ना, तेच आहे कारण दुसरं बटर नव्हतं माझ्याकडे. त्यामध्ये कांदा आणि जी काही तयार मी लसूण आणि अद्रकची पेस्ट आणली आहे ती ॲड केली. ते सारं भाजून झाल्यानंतर बाजूला काढलं आहे कारण ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि यानंतर जे काही आपण कोरडे मसाले वापरतो ते सगळे यामध्ये ॲड करायचे आहेत. खरं तर धना आणि जिरा पावडर टाकायची होती, ती माझ्याकडून नाही आहे. म्हणजे बनवायची आहे मला, ती बनवून झाली नव्हती. म्हणून मग मी गरम मसाला, किचन किंग मसाला हे सारं त्यामध्ये ॲड केलं. मसाले तळाला लागू नयेत म्हणून थोडंसं गरम पाणी ॲड केलं. टोमॅटोची पेस्ट करायची. 1.5 टोमॅटो मी घेतला इकडे. 2 जास्त होत होता कारण मोठे टोमॅटो होते म्हणून. आणि छानपैकी ते सगळे भाजून घ्यायचे. जो काही आपण कांदा, अद्रक, लसूण बाजूला काढला होता ना, त्याची पेस्ट करून घ्यायची अशी आणि ती यामध्ये ॲड करायची. आता सारा हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि क्रीम माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे की गोठ्यातलं दूध असतं म्हशीचं, तर मस्त क्रीम असते, मलाई घरची असते. तर त्यामध्येच त्या मलाईमध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी मस्त क्रीम करून घेतली फ्रेश मिक्सरला ते फिरवून घेतलं. आणि मटार सध्या तरी फ्रेशवाले नाही आहेत, फ्रोझनवालेच मी इथे वापरते आहे. फ्रेशवाले असतील तर ही भाजी अजूनच यम्मी होणार, टेस्टी होणार. आणि हे बघा, हे जे काही पनीर आपण ठेवलं होतं ना गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकून, तर इतकं सॉफ्ट राहतं आहे. छान आहे ना ट्रिक ही. तुम्ही जर काही वापरत नसाल ट्रिक, नक्की अशी करून बघा. मस्त पनीर राहतं, अगदी कडक नाही बनत किंवा ते रबरासारखं नाही चिवट बनत, सॉफ्ट राहतं अगदी. यानंतर पनीर ॲड करून घेतलं मी आणि मग ही आपली घरची मस्त फ्रेश मलाई टाकून घ्यायची त्यामध्ये. मस्त लागते ही अशी ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी. आणि आवडली असेल रेसिपी तर नक्की तुम्हीही ट्राय करून बघा. तोपर्यंत इकडे खिरीसाठीचा जो काही मी इंद्रायणी कुकरला शिजत ठेवला होता तो झाला होता. अशा पद्धतीने मी त्याला 95% शिजवून घेतला होता. खरं तर तो 100% शिजला आहे पूर्णच. आणि 1 लिटर अख्खं, जसे की मी 1 लिटरची पिशवी फोडली होती ना, ती मलाई सकट मी त्या खिरीमध्ये ॲड केली आहे. इकडे मटर पनीरच्या भाजीमध्ये आपल्याला कसुरी मेथी ॲड करायची शेवटी आणि जी काही आपण शिमला फ्राय करून ठेवली होती ना, ती ॲड केली. आणि ऑलरेडी आता हे पनीर शिजलेलं होतं म्हणजेच भाजी रेडी आहे. तांदूळ आणि बदाम जे आपण भिजायला घातले होते गरम पाण्यामध्ये, त्याची ना छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्या अगोदर बदामाची साल निघते का याचा मी प्रयत्न केला खूप, पण निघत नव्हती म्हणून इरिटेट होऊन तसेच बदाम मी ठेवून दिले इकडे. कदाचित ते भिजले नसावे प्रॉपर म्हणून त्याची साल निघत नव्हती. मला ना बिना फोडणीचं तुरीचं जे वरण असतं ना ते खूप आवडतं, तर आज तेही बनवते आहे मी. आणि त्याच्यासाठी मी काय केलं होतं, तुरीची डाळ त्या ब्लॅक कुकरमध्ये भिजत ठेवली होती. चांगली अर्धा 1 तास भिजल्यानंतर तिला 3-4 शिट्ट्या करून घेतल्या म्हणजे अगदी सॉफ्ट अशी ती शिजली की मग तिला ना तुपामध्ये हळद आणि जस्ट हिंग टाकून ॲड करणार मी आणि घोटून म्हणजे अगदी व्यवस्थित पुन्हा थोडीशी आठवून घेणार. मस्त लागतं असं वरण भातावरती. मी सगळ्यात अगोदर हे मानसीकडं म्हणजे माझी मैत्रीण जुन्या सोसायटीतली जी मला ना तिच्या प्रत्येक सणाला वगैरे जेवायला सुवासीन म्हणून बोलवायची, तिच्याकडे हे मी वरण खाल्लं होतं. इतकं मला आवडलं कारण आमच्याकडे ना असं हे बिना फोडणीचं वरण केलं नाही जात. तर बघू शकता एका साईडला खीर सुरू आहे, एका साईडला वरण सुरू आहे आणि आहो आलेत मदतीला नेहमीप्रमाणे. वेलची कुटून दिली मला त्यांनी, ती मी खिरीमध्ये ॲड केली. त्यानंतर ड्रायफ्रूटची पावडरही बनवून दिली त्यांनी, तीही मी त्यामध्ये ॲड केली आहे आणि खूप सारी चारोळी ॲड केली आहे मी. तर बघूया आता कशा पद्धतीनं ही खीर बनणार आहे. घरचं तूप तर आहेच. अशी ही किती लोकांसाठीची खीर आहे बघा. 1 लिटर दुधात केलेली कुकर भरून ही खीर किती दिवस आम्ही खाणार, तर जास्त दिवस नाही टिकत ही. मला ना फ्रीजला ठेवून ही तांदळाची खीर खायला खूप आवडते. तुमच्यापैकी कोणाकोणाला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा हं. आणि सध्या हे असं आमच्या घरात वातावरण असतं बरं का. वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करायचा.
सगळ्यात शेवटी गरम गरम चपाती करून घ्यायची आणि हो, भाकरीप्रमाणे माझी चपातीसुद्धा फुलते बरं का, अगदी छान फुगते. आणि संध्याकाळच्या वेळेला शक्यतो म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये माझ्याकडे चपाती नसते आणि ज्या दिवशी चपाती असेल त्या दिवशी मात्र दोघंही म्हणजे आहो आणि प्रितीश दोघंही जाम खुश असतात, कारण दोघांनाही चपाती खूप आवडते. गरम गरम चपाती खायला देखील मजा येते, पण ग्लुटन फ्रीच्या नावाखाली चपाती टाळली जाते. आणखी तुम्हाला मला सांगायचं इकडे, मी जो आज हा ड्रेस घातला आहे ना, तो इतका जुना आहे ना, इतका जुना की मला आता आठवतसुद्धा नाही मी तो कधी घेतला होता. जुन्या घरी असताना FC रोडवरून मी हा टॉप आणला होता. आणि अजून एक त्याची गोष्ट म्हणजे तो जो काही मी स्कर्ट घातला आहे या कुर्त्यावरती, तो या कुर्त्यासोबत मिळालेला नव्हता. तर त्या स्कर्टसोबत ना एक पिंक कलरचा कुर्ता होता, ज्याचं कॉटन इतकं खराब होतं ना, म्हणजे ना सतत त्याला ना इस्त्री करावी लागायची, प्रेस करावे, आणि एका वॉशमध्ये ना पूर्णपणे तो कुर्ता फेड होऊन गेला होता. मग नंतर मला डोक्यात आलं माझ्या की अरे, या स्कर्टला बॉर्डर अशीच आहे मिळती जुळती या कुर्त्याच्या कलरची. मग मी ना तेव्हापासून या कुर्त्यावरती हा स्कर्ट वापरायला सुरुवात केली. तर मैत्रिणीनो, कसा दिसतोय हा ड्रेस सांगा हं मला नक्की कॉमेंट करून. खरं तर आज मी जेव्हा हा कुर्ता घालायचा प्रयत्न केला ना, तर तो हातामध्ये बसतच नव्हता. मला माहिती होतं, कारण माझं थोडंसं आता म्हणायचं पण नाही आहे हां असं की वेट वाढलं आहे, वेट वाढलं आहे. तुम्हीच मला धमकी दिली की असं नको गं सतत म्हणू की वेट वाढलं आहे. तर नाही म्हणणार मी वेट वाढले, पण कुर्ता बसत नव्हता. तर तो उसवायला गेले आणि हातामध्ये फाटला राहतो. कारण पेशन्सच नाही आहेत ना माझ्यात. पटपट उसवायचा प्रयत्न केला मी आणि तो फाटला. इतका छान माझा हा कुर्ता, पण ठीक आहे जाऊ द्या, मी काहीतरी करेन त्याचंही जुगाड. आणि आता मस्त कोथिंबीरीनं भाजी गार्निश करते आहे, कारण आता जेवायची वेळ आहे. आणि बघा आज उपवास आहे दिवसभर आणि इतकी सारी कामं आहेत, सकाळपासून बिझी आहे, तरीसुद्धा भूक लागलेली नाही आणि थकवासुद्धा आलेला नाही. बापरे, काय बापरे, काय समजायचं मी? एवढं चांगलं कसं काय? वास, स्मेल, सुगंध, नॉट अ वास, सुगंध. एवढी मराठी येत असते तर मला मग काय. खरंच खूपच यम्मी दिसतीये. चला, तुला क्रीम हवी होती ना याच्यावरती? टाक ना, मी टाकणार आहे, मला टाकायची ना. बरं ये तर स्पूननी टाक तू, तुला वाटीने नाही जमणार. असं कसं काय जमणार? मला नाही हे जमणार. तर स्पून घे, स्पूननी असं 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 टाक. शुभ जिंदगी लिहू का यावर? लिही की. प्रयत्न करू का? हो. बघा, एस तर आले ठीकठाक. लगेच येस पण आलं. SJ लिहितं, SJ. SJ का? शुभ जिंदगी. ओके. शुभांगी जाधव पण SJ होतं रे. आत्ता कळालं मी तुला? चॅनलचं नाव तसं चांगलं दिलंय, म्हणजे मला आत्ता कळालं की शुभांगी जाधव पण SJ होतं. माहेरची जाधव आहे ना मी. कदाचित तुला माहिती आहे? मला शुभांगी भोसले माहिती. हा का? किती मन लावून टाकायचं चाललंय बघा. अरे 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 अरे, दृष्ट लागली ग, दृष्ट लागली लेकराला, दृष्ट लागली. ती मस्तच बनलीये भाजी, मस्तच. हा खीर तर बघा, ही ना फ्रीजमध्ये ठेवून खायची. तर अशा पद्धतीनं पंचपक्वान्नाचं हे ताट आजचं माझं रेडी आहे. खरंच 5च आयटम आहेत आय थिंक. वरण, भात, मटर पनीरची भाजी, खीर आणि चपाती. रात्रीचे 8:45 होत आहेत बघा पाठीमागे घड्याळात, आणि अजूनही खूप एनर्जी बाकी आहे. तर हे खूप दिवसापासून रील करणं बाकी होतं. आहोंना म्हटलं चला शिकवते मी तुम्हाला. अगदी पहिल्याच अटेम्प्टमध्ये आहोंना सांगितलं समजलं बरं का. फक्त ही शेवटची स्टेप आहे जिथे क्रॉसमध्ये हातामध्ये हात द्यायचे होते एकमेकांच्या, ते फक्त जमले नाहीत. बाकी अगदी भारी जमलं आणि मी ऑलरेडी ते अपलोड केलं आहे बऱ्यापैकी. तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की बघा. चला, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एंड करते. पुन्हा भेटेन लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो, चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.